श्री गुरुदेव दत्त प्रसन्न. श्री गुरुचरित्राविषयी थोडक्यात. श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा ओवीबद्ध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्ताची अवतार कथा, अंबरीष कथा, धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नृसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारिक चरित्र सांगणे हा आहे. श्री गुरुदत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या तीन अवतारी पुरुषांचे अवतार कार्य या अपूर्व ओवीबद्ध चरित्र ग्रंथात प्रगट झालेले आहे. गुरुचरित्राच्या पहिल्या 9 अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतार कार्य प्रगट झालेले आहे. तर 10व्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर 11व्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार कार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रगट झालेले आहे. खरे सांगायचे तर 11व्या अध्यायापासूनच या अद्वितीय गुरुचरित्राला प्रारंभ होतो. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचे सखोल विवरण करणारा हा एक अजोड ग्रंथ आहे. दत्त संप्रदायातील गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावलेले आहे. पवित्र अंतःकरणाने गुरुचरित्राचा सप्ताह केला तर केवळ सौख्य प्राप्त होते. मनातल्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण सप्ताहात मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून पूर्व दिशेला तोंड करून हा ग्रंथ वाचावा. पावित्र्य जपून श्रद्धेने पारायण केले तर सर्वात मोठा फायदा काय होतो तर मन शांत होते, प्रसन्न होते, समाधान पावते. गुरुचरित्रात शेवटी म्हटले आहे की ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री सद्गुरु दर्शन, भूत प्रेतादी बाधा निरसन, होऊनी सौख्य होत असे. गुरुचरित्र हा एक सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करीत ग्रंथाचे पारायण करण्यात मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते. म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीने वाचावा. श्री गुरुदेव दत्त प्रसन्न. श्री गुरुचरित्र कथासार या ग्रंथाची फलश्रुती. कल्याण होईल, गुरुकृपा होईल, सद्गुरु प्राप्ती होईल, गुरुभक्ती दृढ होईल, विवेक, धैर्य आदी सद्गुण वाढतील, श्री दत्तात्रेयांची कृपा होईल, अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल, कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल, महापातकांचे निरसन होईल, गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल, संतती विद्वान होईल, श्री प्रदोष व्रताचे पुण्य मिळेल, ऐश्वर्य प्राप्ती होईल, संकटांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होईल, संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल, कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील, अकस्मात आलेल्या संकटांचे निवारण होईल, रक्षण होईल, विद्याभ्यासात प्रगती होईल, कलांमध्ये प्रावीण्य मिळेल, कर्जमुक्ती होईल, घरात चोरी होणार नाही, संततीवरची गंडांतरे टळतील, संततीचे आरोग्य चांगले राहील, पशुधन सुरक्षित राहील, दूध दुभत्याची कमतरता पडणार नाही, स्वतःच्या मालकीचे घर होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल, आपापल्या अभ्यास विषयात विशेष प्रावीण्य मिळेल, साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल, उद्धार होईल, पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल, पती सहवास लाभेल, सौभाग्य अखंड राहील, परदेशस्थ पती सुखरूप परत येईल, रुद्रपाठाचे पुण्य मिळेल, संतती दीर्घायुष्यी होईल, कठीण कार्यात यश लाभेल, पतीवरील गंडांतर टळेल, व्यवहार ज्ञान वाढेल, गृहस्थाश्रमात सुख लाभेल, घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही, अपार धन लाभेल, संतान प्राप्ती होईल, अश्वत्थ सेवेचे पुण्य मिळेल, गुरुवरील निष्ठा दृढ होईल, शंकर कृपा करेल, वैभव प्राप्त होईल,
श्रीकृष्ण कृपा करेल. गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल. धनधान्याची समृद्धी येईल. शेती व्यवसायात यश लाभेल. गाणगापूर यात्रेचे पुण्य मिळेल. श्री गुरु कृपा करतील. श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल. श्री गुरुदेव दत्त प्रसन्न. अध्याय पहिला. मंगलाचरण. शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. श्री विश्वाचा प्रतिपालक तू आहेस. जे तुझी भक्ती करतात त्याच्या कार्यात विघ्न येत नाहीत. तू 14 विद्या व 64 कलांचा स्वामी आहेस. तुझे महात्म्य खूप थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुझेच पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस. म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तू निजकृपेने पूर्णत्वास ने. मला आशीर्वाद दे, स्फूर्ती दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. या ग्रंथकार्यासाठी मला मदत कर. सृष्टी उत्पन्न करणारा ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारा शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, ग्रंथ, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे ग्रंथ कार्य पूर्णत्वास न्या अशी नम्र प्रार्थना करतो. माता पित्यास नमस्कार. अपस्तंभ शाखेचे कौंडिण्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे माझे मूळ पुरुष. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. अश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नामकरण धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा पूर्ण ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. ज्यांना आपले आणि आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी हे गुरुचरित्र नित्य नेमाने श्रवण पठण केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल. त्यांची मनोरथे पूर्ण होतील. श्री इष्ट कार्यसिद्धी होईल. तेथे सुख समाधान नांदेल. दुःख, संकटे, चिंता, पीडा व व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरास जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याने इष्ट फलप्राप्ती त्वरित होते. नाममंत्राचा जप करणारा एक साधक नामधारक अन्यग्रामी राहत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्री गुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापुराकडे वाटचाल करू लागला. तो श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दासानुदास आहे. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठे जाऊ. वेद म्हणतात गुरु हेच त्रिमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. तुझ्या ठाई तिन्ही देवांचे गुण एकवटलेले आहेत. तू परम दयाळू आहेस. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे
की मला भावभक्ती माहीत नाही, माझे चित्तही स्थिर राहत नाही. तरीही मला वेगाने पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्त, बंधू, स्वकीय सर्व काही तूच आहेस. हे गुरुदेव, तू माझे कष्ट व दैन्य हरण कर. तू सर्वज्ञ आहेस. मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नाही? घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुझे काय औदार्य? हे नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? मी बालक, तुझा सेवक आहे. त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. तू माझ्यावर रागावला आहेस का? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ शिष्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरूंच्या भेटीने त्याला खूपच हर्ष झाला होता. त्याच्या हृदयात श्री गुरूंची मूर्ती स्थिरावली होती. श्री गुरुदेव दत्त प्रसन्न. श्री गुरुदेव दत्त. प्रथम अध्याय समाप्त.